माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधले जे अध्याय क्रमांक 2 आहे सूरे बकरा, त्याच्यामधले काही श्लोक पाहिले होते. त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न केला होता. कारण आपण जे आहे जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधलं जे सर्वात मोठं जे अध्याय आहे, अध्याय क्रमांक 2 सूरे बकरा, तर आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपला मागचा जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकराची जी श्लोक क्रमांक 102 आहे ते समजलं होतं. आणि त्या श्लोकाद्वारे आपल्याला हे शिकायला मिळालं की जो ज्ञान आपल्याला अल्लाहकडून दूर नेतो तो खरा ज्ञान नसतो. तर आता आज आपल्याला पुढचे जे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 103, 104 आणि 105 याचा अर्थ आणि याच्यामधला संदेश पाहायचा आहे. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चॅनलचं नाव आहे आओ कुरान समझे. तर आता श्लोक क्रमांक जे 103 आहे, आधी आपण त्याचा अर्थ पाहूया. त्याचा अर्थ असा होतो, आणि जर त्यांनी ईमान आणले असते आणि तख्वा म्हणजे सर्वश्रेष्ठ अल्लाची जाणीव आणि भीती ठेवली असती तर अल्लाकडील बक्षीस अधिक चांगले होते. काश त्यांनी हे जाणले असते. आता त्यांनी म्हणजे इथे जे बनी इस्राईल होते त्यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. आता या श्लोकाची जी स्पष्टीकरण आहे, मागील जो श्लोक होता 102 त्याच्यामध्ये चुकीचा मार्गाचा उल्लेख आहे आणि येथे सर्वश्रेष्ठ अल्लाह सांगतात, जर लोकांनी नंबर 1 खरे इमान ठेवले असते आणि नंबर 2 अल्लाहची भीती आणि आज्ञाधारकता ठेवली असती तर त्यांना अल्लाहकडून मोठे आणि कायमस्वरूपी बक्षीस मिळाले असते. तर दुनियेतील याच्यापासून आपण 2 गोष्टी शिकतो की दुनियेतील जे लाभ आहे तो तात्पुरता आहे आणि नंबर 2 जे मृत्यूनंतरचं जे जीवन आहे त्याचा म्हणजे आखिरतचा लाभ जे आहे ते शाश्वत आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे पैगंबर मोहम्मद प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची, तर प्रेषित मोहम्मद म्हणाले, ही दुनिया जी आहे हे तुरुंग आहे किंवा एका कैदखान्या सारखा आहे मोमीनसाठी. म्हणजे ही दुनिया मोमीनसाठी कैदखाना आहे आणि जे काफिर आहे, इन्कारी आहे, त्याच्यासाठी स्वर्ग म्हणजे जन्नत आहे. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की खरी जी सुख आणि शांती आहे ती मृत्यूच्या नंतरच्या जीवनामध्ये आखिरतमध्ये आहे. आता या श्लोकाला आपण आजच्या जीवनाशी कसं जोडू शकतो, तर आज अनेक लोक नंबर 1 पैशासाठी धर्माशी तडजोड करतात. म्हणजे धर्मामध्ये दिलेल्या जे काय आदेश आहे त्यांचं पालन करत नाही. नंबर 2 जे हराम मार्ग आहे ते स्वीकारतात आणि जे हलाल मार्ग आहे ते सोडून देतात. म्हणजे जे खरं जे मार्ग आहे ते सोडून जे चुकीचे मार्ग आहे किंवा जे मार्ग अल्लाहनी म्हणजे ज्याच्यावर चालायला मनाई केली आहे त्याच्यावर चालतात. आणि नंबर 3 तात्पुरता फायद्यासाठी तत्वे सोडतात. म्हणजे जे तत्वे धर्मामध्ये सांगितलेले आहे ते सोडून टाकतात तात्पुरते फायद्यासाठी. तर हा श्लोक आपल्याला सांगतो की सर्वश्रेष्ठ अल्लाहचे बक्षीस जे आहे ते सर्वोत्तम आहे.
त्याच्यानंतर आता श्लोक क्रमांक 104 जे आहे त्याचा अर्थ असा होतो, हे इमानवाल्यांनो, राईना असं म्हणू नका, तर उंजूरना असे म्हणा आणि लक्षपूर्वक ऐका. आणि काफिरांसाठी वेदनादायक शिक्षा किंवा यातना आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, काही लोक राईना या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून प्रेषितांचा अपमान करीत होते. तर सर्वश्रेष्ठ अल्लाने मॉमिनांना शिकवले, नंबर 1, असे शब्द वापरू नका ज्यांचा गैरवापर होऊ शकतो. नंबर 2, आदराने बोला. आणि नंबर 3, नीट ऐकण्याची सवय लावा. आता या श्लोकाशी निगडीत जी हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, विश्वासू मनुष्य शिवीगाळ करणारा नसतो. त्याच्यानंतर विश्वासू मनुष्य जो आहे तो शाप देणारा नसतो. आणि विश्वासू मनुष्य अश्लील भाषण करणारा नसतो. ही हदीस जामे अल तिर्मिझीमध्ये उल्लेख केलेली आहे. तर या श्लोकाशी निगडीत जे सहाव्यांचं आदर्श आहे, सहावा प्रेषित मोहम्मद समोर अत्यंत आदराने बसत आणि शांतपणे ऐकत. त्यांचे वर्णन इस्लामी शिष्टाचाराचे उत्तम उदाहरण होते. आता या श्लोकाला आपण आजच्या जीवनाशी कसं जोडू शकतो, तर आजच्या काळातील धडा जे आहे, नंबर 1, सोशल मीडियावरील अपमान. नंबर 2, धार्मिक व्यक्तींची टिंगल. आणि नंबर 3, कठोर आणि कटू भाषा. तर इस्लाम आपल्याला सभ्य आणि सन्मानपूर्वक बोलायला शिकवतो. त्याच्यानंतर आता हे श्लोक क्रमांक 105 जे आहे त्याचा अर्थ असा होतो, अहले किताबमधील काफिर आणि मुश्रिकांना हे आवडत नाही की तुमच्यावर, म्हणजे पैगंबर मोहम्मदला म्हटलेलं आहे, तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याकडून म्हणजे सर्वश्रेष्ठ अल्लाकडून काही भलाई उतरावी. पण अल्लाह ज्याला इच्छितो त्याला आपल्या देसाठी निवडतो आणि अल्लाह मोठ्या कृपेचा मालक आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं होतं की काही लोकांना हे सहन होत नव्हते की जे वही आहे ते प्रेषितांवर उतरते. परंतु नंबर 1, मार्गदर्शन अल्लाहच्या हातात आहे. नंबर 2, त्याची दया आणि निवळ त्याच्या इच्छेने आहे. आणि नंबर 3, तो मोठ्या कृपेचा मालक आहे. आता या श्लोकाशी निगडीत सहाव्यांचं जे प्रसंग आहे, मोठ्या प्रतिष्ठित लोकांनी अहंकार आणि मत्सरामुळे इस्लाम स्वीकारला नाही, पण नम्र आणि प्रामाणिक लोकांनी स्वीकारला. जसे नंबर 1 बिलाल इब्ने रबा आणि नंबर 2 अबू बकर. याच्यापासून आपल्याला धडा मिळतो की मार्गदर्शन जो असतो तो संपत्ती आणि दर्जावर अवलंबून नसतो, तर मार्गदर्शन जो आहे तो सच्चेपणावर असतो. आता आजच्या जीवनाशी कसं आपण याला जोडू शकतो, आजचा संदर्भ, नंबर 1 मत्सर, नंबर 2 दुसऱ्यांच्या यशाचा द्वेष, नंबर 3 धर्माच्या प्रगतीवर असूया. पण अल्लाहची कृपा माणसांच्या हातात नसते. आता या 3 श्लोकांमधून आपल्याला एकत्रित धडा काय मिळतो, नंबर 1 इमान आणि तकवा हे दुनियेच्या लाभांपेक्षा श्रेष्ठ आहे. नंबर 2 भाषेमध्ये आदर आणि शिष्टाचार आवश्यक आहे. नंबर 3 मत्सर सत्य स्वीकारण्यापासून रोखतो. आणि नंबर 4 अल्लाहची दया आणि कृपा त्याच्या इच्छेने मिळते. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. तर मी आशा करतो की तुम्हाला याच्यामधून काही शिकायला मिळालं असेल. आता पुढचे जे श्लोक आहे त्यांचा अर्थ आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.